श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत यन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा कृष्णमूर्ती श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही वसुनी निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही वसुनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी दत्त दत्त म्हणता वाचे तेणे सार्थक जन्माचे मने चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत पैठणचे सुप्रसिद्ध शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आज श्री गुरु दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे. ब्रह्मवेत्ते दत्त महाराज आहेत, लक्षात ठेवा. दत्त, शुक, याज्ञवल्क्य आणि कपिल मुनी हे 4 ब्रह्मवेत्ते आहेत. पण वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्मवेत्ते असले तरी त्यांनी सगुण रूप धारण केलं असल्यामुळं त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. श्री एकनाथ महाराजांना दर गुरुवारी प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचं दर्शन होत होतं. दर गुरुवारी. इतकंच नव्हे, माझे ज्ञानोबाराय म्हणतात, मी रात्रंदिवस श्री दत्तात्रयांच्या ध्यानामध्ये असतो. ते माझ्या हृदयामध्ये ठाण मांडून बसलेले आहे. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान गोदावरीचे तीरी
स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया हे ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया माया कधी ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या अंतःकरणामध्ये रात्रंदिवस दत्तात्रयांचं ध्यान स्थिर झालेलं आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय दत्तात्रयांचं ध्यान करतात. नाथ महाराज दत्तात्रयांची उपासना करतात आणि ते नाथ महाराज अखंड मानवी जीवाचं सार्थक करण्याकरता दत्तात्रयांच्या नामाचा वाणीनं जप करा असं सांगतात. या अभंगामध्ये वाणीचा जप सांगितला आहे, मनाचं चिंतन सांगितलेलं आहे आणि डोळ्यानं भगवंत दत्तात्रयांचं स्वरूप पाहायचं असे 3 विधी सांगितलेले आहेत. बरं, ज्या दत्तात्रयांच्या नामाचा जप करायचा आहे तो अत्यंत सोपा आहे. 2 अक्षराचा जप आहे, दत्त दत्त असं आहे. का सांगतात तर आपलं सार्थक व्हावं अशी तळमळ त्यांना आहे. मानवी जीवन हे तर काही विशिष्ट जीवन आहे, त्याचं सार्थक झालं पाहिजे. असं का म्हणतात? आपलं सार्थक नाही का? आपलं आहे की नाही ते आपण आपल्या मनाशी ठरवू. पण मात्र एक आहे, आपण आपल्या क्रिया सार्थक आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही, पण निरर्थक आणि अनर्थक आहेत हे मात्र निश्चित आहे. निरर्थक म्हणजे ज्यामध्ये कसल्याही प्रकारचा फायदा नाही अशा विनाकारण काहीतरी एखादा पॉईंट धरून त्याच्यासाठी वाद निर्माण करणं याला निरर्थक म्हणतात. असं आहे. वैकुंठवासी श्री गुरु दादासाहेबांच्या परंपरेमध्ये दादासाहेबांच्या आशीर्वादानं त्यांना अधिष्ठान ठेवून हा नाम उत्सव सुरुवात केलेला आहे. याला पाटील आणि त्यांचे वडील पण साक्षी होते बरं का. कारण हा जो परिसर आहे या परिसरामध्ये श्री गुरुदादांचं फार मोठं भक्तजन प्रेमी लोक आहेत. बरेचशी जुनी माणसं आता गेली पण दादांच्यावर फार मोठी श्रद्धा होती. श्री गुरु दादांचं हे अधिष्ठान ठेवल्यामुळं आपण त्यांच्या काही परंपरा जतन करणं हे आपलं काम आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. संसारातल्या वस्तूचं आपण स्वाभिमानाने जतन करतो तसं आपली परंपरा स्वाभिमानानं जतन करावं. मी असं म्हणत नाही तिकडतं इकडं इकडं तसं काही म्हणत नाही. मी जरी श्री गुरु दादांचा असलो तरी सुद्धा दादासाहेबांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला श्री गुरु देहूकर महाराजांच्या फळावर सुद्धा आमची कीर्तन असतात. पण मी त्यांना कधी असा विरोध करत नाही. तुम्ही सुंदर ध्यान नका म्हणून, रूप पाहतो लोचनीत म्हणा, असा अजिबात करत नाही. मी त्यांना एवढंच म्हणतो, माझ्या गळ्यात विणा आला की मी दादांच्या परंपरेप्रमाणे त्यांच्या पद्धतीप्रमाणे करणार. कुठंपर्यंत कीर्तन समाप्त होईपर्यंत.
कीर्तन समाप्त झालं की आरती कशी म्हणायची ती तुम्ही म्हणा, तुमच्याकडे ते स्वातंत्र्य आहे. पण मात्र कीर्तनाच्या 2 तासामध्ये मात्र तुमचं स्वातंत्र्य नाही. म्हणून कुणी कोणा हे एक छोटीशी बाब आहे. यामुळं काय मन खलुषित होतात, उदास होतात, मन उद्विग्न मन होतं. लक्षात ठेवा, असा कोणताही प्रकार होऊ नये अशी शिवदादांच्या चरणी प्रार्थना करतो. काही लोकांचं हे साक्षात बरेचसे लोक पाटील त्यावर जरी वयाने लहान असले तरी सुद्धा त्यांचं लक्ष इकडे होतं. ग्रामस्थ लोक यांचंही लक्ष या परंपरेकडे आहे. बऱ्याचशा माता माऊली आज सुद्धा या परंपरेकडे पाहतात. हा फोटो जो आहे तो फोटो आजचा कालचा नाही, 39 वर्षापूर्वी दादांचा फोटो लावलेला आहे. त्यावेळेस दादांची प्रत उपलब्ध होती, ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. आणि मग त्यावेळेला मात्र वैकुंठवासी श्री गुरु दादासाहेब दंडोपंत दादासाहेब यांच्या आशीर्वादानं असं आपण लिहिलं होतं. याचं कारण असं आहे, याची जी सुरुवात झाली आहे ते एक फक्त या ठिकाणी उंबराचं झाड होतं आणि त्या उंबराच्या झाडाच्या जवळ श्री दत्तात्रयांची प्रतिमा स्थापन करून पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी 1 दिवसाचा उत्सव चालू केला होता. आणि त्या उत्सवासाठी मला फार लांबून आणलं होतं. एस टीमध्ये धडाधड डोकं आपलं माझं डोकं सुजलं होतं. त्यावेळेला येऊन या ठिकाणी सेवेला आरंभ केला. आज 39 वर्ष झाले. एक दीपचंद भाऊ आणि दुसरे आमचे रविकांत भाऊ. हे रविकांत भाऊ आमच्या दादांच्या फळावर असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आपण आपल्या दादांच्या परंपरेला धक्का न लावता करायचं बरं का. आणि त्या उपासनेने हा चालू झालेला पाया भक्कम दादांचा आहे. आता त्यावर जे जे कीर्तनकार येतील ते कीर्तनकार आपापल्या मतांतराप्रमाणे ते कीर्तन करतील, यात वाद नाही. पण विणेकरी जो असेल तो रूपक हाता लोचनी म्हणणार, राहू आता याची धान म्हणणार आणि पतित पाहुणा म्हणणार. विठोबा रुक्माई गेलं की कीर्तनकारचं स्वातंत्र्य, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, असं आहे. तेव्हा हा छोटासाच म्हणजे एक वीक पॉईंट आहे. तो एक पॉईंट धरून त्याचा एवढं मोठं काही होऊ नये असं मला वाटतं. झालंय त्याला आपण आपापसातच बरं का मिटवा, एकत्र या, एका सहाय्य करू, अवघे धरू, असा हा वारकरी संप्रदाय आहे. लक्षात ठेवा. मला जर कोणी आग्रह केला, हो घालीन लोटा म्हणतात फिरा की, नाही फिरणार मी. माझ्या दादाने सांगितलं मी फिरणार नाही. म्हणजे का फिरणार नाही? न फिरण्याने काय होतं, फिरण्याने काय होतं? काहीच होत नाही. पण परंपरा काही होत नाही. पण परंपरा जतन करणं हे काम. आता सुद्धा श्री विठ्ठल महाराज देवकर वैकुंठवासी त्यांच्या पडावर घालीन लोटांगण म्हटलं की फिरत नाहीत. देवकर असून सुद्धा काहीतरी त्यांच्या वाडवडिलांची परंपरा असते, ती परंपरा त्यांनी जतन केलेली आहे. म्हणून सगळ्यात सर्वांगी या नामोत्सवाला अगदी छोट्या पद्धतीने सुरुवात झाली होती. येवलेची रोप लावी रे द्वारी आणि त्याचा वेलो गेला गगनावरी. लक्षात ठेवा, असा हा उत्सव सुरुवात झालेला आहे. याला कारण काय असेल तर सुरुवातीला पदार्थ अन्न खाऊन हा सप्ताह सुरू झाला. पण गावकऱ्यांना अशी स्फूर्ती आली की आपण सुद्धा यामध्ये सत्कर्मात सहभागी व्हावं. म्हणून गावकरी पंचकोशातले भाविक लोक, माता महिला माऊली या सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी एक प्रकारचा संघटना करून या सप्ताहाला उत्तेजितपणा आणलेला आहे, आनंदाचा बहर आणलेला आहे. असाच हा टिकून राहावा अशी श्री भगवान त्यांनी प्रार्थना. मनुष्य जन्म हे सार्थकी लावायचं आहे. लक्षात ठेवा. अनर्थक, निरर्थक आणि सार्थक असे 3 प्रकार आहेत महाराज. अनर्थक याचा अर्थ असा आहे की काहीतरी करून भांडण. काही माणसाला कसं आहे, भांडण नाही झालं की चैन पडत नाही. ते म्हणतात मग लग्न असू द्या, साखरपुडा असू द्या, बारसा असू द्या बरं का, किंवा घरातलं असू द्या, पण भांडण झाल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. जसा आपला नियम असतो ना, रोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय चहा प्यायचं नाही, प्रदक्षिणा केल्याशिवाय तुळशीला चहा प्यायचं नाही, जप केल्याशिवाय ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपण काही घ्यायचं नाही पाणी वगैरे. तसं काही लोकांचा असा एक नियम असतो, काय भांडण झाल्याशिवाय चहा प्यायचा नाही. पूर्वीच्या काळाचा दृष्टांत आमचे महाराज सांगायचे. एक बाई एका बाईच्या घरात गेली आणि म्हणले, काकू पूर्वी काडीपेटी वगैरे विस्तू वगैरे नसायचा, दुसऱ्याच्या चुलीवरनं विस्तू आणायचा आणि आपली चूल लावायची, असं होतं पूर्वी. आता सगळी सोय झाली म्हणा. मग त्यावेळेला तसं असल्यामुळं ती गेली, म्हणजे काकू
जरा चुलीतला विस्तव तुमचा चूल पेटलेली आहे जरा विस्तव देता का? काय चुकलं का? मागितलं ते काकू म्हणले घेऊन जाणार आणायचं चूल पेटलेली आहे घेऊन जा पण कशात घेऊन जाणार? तिनं लगेच आपल्या साडीचा पदर लुगड्याचा पदर केला असा म्हणले घालायचा. आता काकू काय म्हणाल्या अहो तुमच्या जर पदरामध्ये हा जळत विस्तव टाकला तर तुमची साडी पेटल. एवढंच म्हटल्यावर ती म्हणली काय म्हणली माझी साडी माझं लुगडं पेटल तुझं घर पेटल तुझी खानदानी पेटल तुझं सगळं तोडून राख रांगोळी झाली भांडायला सुरुवात. एवढं भांडून ती घरी आली चहा पिली. काही माणसाला अशी सवय असते अनर्थक जीवन जगू नका निरर्थक कारणे लावू नका. सार्थकी करण्याकरता काय केले पाहिजे तर आमचे नाथ महाराज सांगतात तुम्ही एक करा दत्त दत्त म्हणता वाचे दत्त दत्त म्हणता वाचे दत्त दत्त म्हणता वाचे दत्त दत्त म्हणता वाचे दत्त म्हणता वाचे दत्त दत्त म्हणता वाचे सार्थक जन्माचे मने चिंतावा श्री दत्त मने चिंतावा श्री दत्त जन्माचे जन्माचे मन चिंतावा श्री दत्त मन चिंतावा श्री दत्त 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 म्हणता वाचे. आपल्या वाणीला काम लावलंय. का काम लावलंय? या वाणीला सवय अनंत वाचाळ बरती बरळ. आपल्या वाणीला सवय उग बड 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 फुकटीची सांगे लोकांची या गोष्टी आणि राम जगजटी नाही वाच. लोकांच्या गोष्टी सांगायला फडफड 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 आपली वाणी चालू आहे. ते म्हणतात बाबा असं करू नका. मग काय करा दत्त दत्त म्हणता वाचे येणे सार्थक जन्माचे. अरे रेमट कहाणी सांगून काय होणार आहे? संसाराची कथा रेमट असते महाराज. कशी रेमट आहे सांगतात गोविंदा वाचुनी वदे ज्याची वाणी हगवन घाणी पीठपीठ. तुकोबाने म्हणतात भगवंताशिवाय जर वाणीनं काय बोलत असेल तर लेकरू संडास केल्यासारखं. लेकरू संडासला बसलं एका ठिकाणी बसत नाही तिथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं. तसं काही काय माणसाला घाणेरडं बोलायची सवय असते. म्हणून तसं न बोलता काय करा दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे. एक वाणीला सांगितलेलं आहे. दुसरं आपलं जे मन आहे या मनाला चांगलं बांधून ठेवायचं. कुठं? भगवंताच्या रूपाजवळ बांधून ठेवायचं. जर भगवंताच्या रूपाजवळ याला बांधलं नाही ना तर ते मन सैराट पळतं महाराज. भलत्या सवे धावे सैराट. भलत्याचा हाल धरतं भलत्याच ठिकाणी जातो महाराज मन. म्हणून या मनानं चिंतन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर त्या मनानं श्री दत्ताचं चिंतन केलं पाहिजे. स्मरण वेगळं आणि चिंतन वेगळं. बरं का? चिंतन म्हणजे सारखं डोळे झाकले ते आपल्या अंतःकरणात मनापासून चालू आहे. त्याला अजप म्हणतात. आपली ओठ न हलवता बरं का ओठ न हलवता जीभ सुद्धा वळवळ न करता
डोळे झाकून मनोमन जे आपण उच्चार करतो त्याला म्हणतात चिंतन. असं चिंतन स्थिर झालं पाहिजे. म्हणे चिंतावा श्री दत्त. कसा बाबा, अंतर्बाह्य पूर्ण भरित, परमार्थ हा पूर्णाहुती साठ आहे. प्रपंच अपूर्ण आहे. प्रपंचात आपण कितीही मिळवलं तरी सुद्धा ते कमीच असतं महाराज. 20 लाख रुपये मिळवायचे, 50 लाख मिळवायचे, कोटी रुपये मिळवायचे. हो बाबा, म्हणजे किलोनी सोनं मिळवलं, कोट्यावधीने अब्जावधीने पैसा मिळवला, सगळं मिळवलं, पण ततः किम ततः किम ततः किम. पुन्हा शिल्लक वासना भूक शिल्लक राहते, लक्षात ठेवा. म्हणून ज्याच्यामध्ये काय म्हणतात स्वल्पविराम 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 स्वल्पविराम, त्याचं नाव संसार. कळत काय संसार? संसार स्वल्पविरामध्ये आहे महाराज. ततः किम ततः किम. पुढं काय पुढं काय पुढं काय? पुढं काय नाही. 2 बांबू, लाकडं, चिपाडं, गुलाल, बुक्का, हार, दुसरं काय पुढं? म्हणून ततः किम ततः किम ततः किम ततः किम हे महत्वाचं लक्षात ठेवलं का? आता आमचे महाराज काय सांगायचं माहिती का? दत्तोपंत महाराज स्वल्प विराम पण नाही, अजून एक विराम आहे पहा व्याकरणामध्ये. कोणता? अर्धविराम. अजून एक आहे बघा, स्वल्प विराम पेक्षा एक अर्धविराम आहे. ते कसं काय? मी बाजारात गेलो, केळी आणली बरं का, केळी, आंबे, पेरू, चिकू, हे जे आहे ना, केळी, आंबे, पेरू, चिकू, हे तर सगळे अर्धविराम 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 आहेत. लक्षात ठेवा. संसार असाच अधुराच आहे, तो पूर्ण नाही. म्हणून पूर्ण होण्याकरता मने चिंतावा श्रीदत्त, अंतर्बाह्य पूर्ण भरीत. आणि या डोळ्याला काम सांगितलेलं आहे. डोळ्यानं काय करा? अनायास आपल्या या मार्गावर श्री दत्तात्रयांचं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आहे, दत्तात्रय विराजमान आहे. मग काय करा? जाता येता नुसतं डोकावून त्यांच्याकडे पहा ना, त्यांचं रूप डोळ्यामध्ये स्थिर करा. बस, काही करू नका तुम्ही, जाता येता. पण काय, माणसं नेमकं दत्तात्रयाच्या जवळ आले ना की डोळे झाकतात. दर्शनाला आले की माणसं का डोळे झाकतात मला कोणाच माहितच नाही. मला दत्तात्रयाच्या समोर, देवाच्या समोर आलो की माणसं, अरे ज्याला पाहायचं होतं तिथं डोळे झाकतात, आणि जे पाहून नाही ना तिथे डोळे उघडून बघतात आपण फाकून. म्हणून दत्तरूप पाहे डोळा, येणे भय कळी काळा. दत्ताचं स्वरूप पाहिल्यानंतर कळी काळाला सुद्धा महाराज जिंकण्याची ताकद, शक्ती आपल्याजवळ निर्माण होते. नाथ महाराज सांगतात, बाबांनो, मी तुम्हाला दत्त दत्त म्हणतोय. दत्त हा शब्द 2च अक्षराचा आहे, 2 अक्षर आहेत ते. आणि हे 2 अक्षर जे आहेत ना, हे मंत्र आहेत, लक्षात ठेवा. दत्त दत्त हा काय आहे? मंत्र आहे. मंत्रयती इति मंत्र हा. आपल्या मनाला तारून नेरानं मंत्राची शक्ती, सामर्थ्य या दत्तनामात आहे. मग म्हणले फार अवघड आहे का? काही नाही, सगळ्याला म्हणता येतं बरं का, सगळ्याला म्हणता येतं. ज्ञानेश्वरीमध्ये दत्तचित्ती जित्त आकर्णितू असा शब्द आला. दत्तचित्त म्हणजे शांत, शांत होऊन ऐक. तसं आपलं मन दत्त शांत होण्याकरता दत्त 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 असं जर आपण जप केला तर आपलं मन शांत स्वरूपाला प्राप्त होतं. म्हणून सांगतात की एका जनार्दनी जपा मंत्र द्वय अक्षरी हा सोपा. मने चिंतावा श्री दत्त, अंतर्बाह्य पूर्ण भरित विठ्ठला.